स्टुडंट्स, आपण बघत आहोत आपला 12th चा 7th चॅप्टर जो आहे वेव्ह ऑप्टिक्स. वेव्ह ऑप्टिक्स हा आपण फर्स्ट लेक्चर याआधी डिस्कस केलाय. ओके, आज आपण बघणार आहोत वेव्ह फ्रंट, जो आपण नेहमी यूज करणार आहोत या पुढील एक्सप्रेशन्स बघताना किंवा पॉइंट बघताना. तर तुम्ही वॉटर वेव्हज बघितल्या असतील. जेव्हा आपण व्हेवची स्टडी करतो तेव्हा तुम्हाला सुरुवातीला कॉन्सेप्ट समजण्यासाठी आपण वॉटर वेव्ह सांगतो की वॉटर वेव्ह मीन्स व्हॉट, व्हेन वी ड्रॉप एनी स्टोन इन द स्टेडी water surface, then water waves are emitted on the surface of the water. You all seen that water waves. Okay, तर वॉटर वेव्ह जेव्हा आपण बघतो तेव्हा आपण रिपल्स, तुम्हाला असे गोल गोल वर्लफुल किंवा रिपल्स असे दिसतात. जिथे तुम्ही स्टोन फेकलाय त्याच्या बाजूला असे रिपल्स गोल 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 कॉन्सेंट्रिक असतात, सेंटर एकच पण सर्कल दिसतात तुम्हाला. ते सर्कल इज नथिंग बट द वेव्ह फ्रंट. त्याला आपण वेव्ह फ्रंट म्हणू शकतो. आता होतं काय, जसे ह्या वॉटर वेव्ह अप डाऊन जे वॉटर पार्टिकल्स आहेत ते अप डाऊन करत करत त्या सेंटर पासून असे ट्रान्सफर किंवा ट्रॅव्हल होत जातात. ओके, आणि मग जिथे आपल्याला सर्कल दिसतात तिथे होतं काय की एखादा पार्टिकल जो आहे तो सारखाच डिस्टन्स कव्हर करून त्या ठिकाणपर्यंत पोहोचतो आणि सेम स्टेट मध्ये असतो मोशनच्या. त्या सेम स्टेट ऑफ द मोशनलाच आपण फेज असं म्हणतो. असं आपण 11th डिस्कस केलं आहे की मटेरियलचे पार्टिकल जे आहेत, मीडियमचे पार्टिकल जे आहेत, वेन पार्टिकल्स ट्रॅव्हलिंग विथ सेम स्पीड अँड हॅव्हिंग सेम स्टेट ऑफ position or having same state of the motion, it is the phase of the particle. the same phase मध्ये असणारे पार्टिकल्स जेव्हा आपण एका फिक्स सोर्स पासून इमिट होतात आणि सेम डिस्टन्स कव्हर करतात, सेम स्पीड असतो आणि एखाद्या ठिकाणी पोहोचतात. मग अशा सगळ्या पॉइंटचा जर आपण जॉईन केला आणि एक लोकस मिळवला तर त्या लोकसलाच म्हणतात वेव्ह फ्रंट. जे आपण वॉटर वेव्हच्या संदर्भात बघितलं, वॉटर वेव्ह जी आहे ही 2 डायमेन्शनल वेव्ह असते. पण जर लाईट वेव्ह किंवा साऊंड वेव्ह जर आपण बघितली तर ऑल पॉसिबल डायरेक्शननी इमिशन होत असतं सोर्स पासून, लाईटचं किंवा साऊंडचं. त्यामुळे मग स्पेरिकल फॉर्म मध्ये तो इमिट होत असतो. त्यामुळे आपण स्पेरिकल वेव्हजला किंवा स्पेरिकल वेव्ह फ्रंटला 3 डायमेन्शनल वेव्ह सुद्धा म्हणू शकतो. वॉटर वेव्ह ह्या 2 डायमेन्शनल फिगर आली. बघा, मग वेव्ह फ्रंट आपण डिफाईन कसं करणार, द लोकस ऑफ ऑल द पॉइंट्स हॅव्हिंग द सेम फेज. असा लोकस, असा सर्कल की जो काय आहे हॅव्हिंग सेम फेज मीन्स सेम स्टेट ऑफ मोशन ॲट ए गिव्हन इन्स्टंट ऑफ टाइम. कुठल्याही टाइमला जर आपण कन्सिडर केलं की सपोज टाइम टी पासून टाइम टी इज इक्वल टू 0 असताना इथपासून सोर्स ऑफ लाईट इमिट करत आहे आणि आफ्टर टाइम सपोज हा टाइम आपण कॅपिटल टी घेतला, इथून इथपर्यंत डिस्टन्स कव्हर केलं. आपल्याला माहिती आहे स्पीडचा जो फॉर्म्युला आहे v इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. मग किती डिस्टन्स कव्हर करेल तर डिस्टन्स किती होईल v इंटू टी. आता इथे टाइम टी आहे म्हणून आपण vt, डिस्टन्स इज इक्वल टू vt. मग vt या एवढं जर अंतर आपण कव्हर करायचं झालं, vt या डिस्टन्सवर सगळं जर लोकस काढला आपण, पॉईंट कोणकोणते पॉईंट रीच होतात तो आपल्याला लोकस मिळतो. यालाच काय म्हणायचं, वेव्ह फ्रंट. मग आफ्टर नेक्स्ट टाइम आपण सपोज हा टी घेतला, नंतर नेक्स्टला टी डॅश हा घेतला, मग टी डॅशला काय होईल vt एवढी आपण जर रेडियस घेतली आणि हा ऍक्च्युअली स्फिअर असतो, आपण प्लेनवर काढतो, आपला हा 2 डायमेन्शनल फिगर आहे त्यामुळे आपल्याला आपण सर्कल काढणार vt एवढी. तर हे काय झाले, हे झाले वेव्ह फ्रंट्स. हा सर्कल किंवा हा सर्कल. ओके, आता वेव्ह फ्रंट हेच तुम्हाला मी इथे वेव्हच्या फॉर्म मध्ये दाखवले की वेव्ह अशा इमिट्स होतात इन ऑल पॉसिबल डायरेक्शन आणि मग सेम स्टेट मध्ये जर असेल तर ते पॉइंट जर आपण सगळे एकत्र केले तर त्या लोकसला म्हणायचं वेव्ह फ्रंट. ओके, हा झाला स्पेरिकल वेव्ह फ्रंट. स्पेरिकल वेव्ह फ्रंट जो आहे करस्पॉन्डिंग टू द डायव्हर्जिंग बीम ऑफ द लाईट. स्पेरिकल वेव्ह फ्रंट इट इज ड्यू टू द पॉइंट सोर्स. इमिट होतो बघा पॉइंट सोर्स पासून, but that point source is at a finite distance. ओके, फायनाइट डिस्टन्स म्हणजे आपला जो बल्ब आहे, बल्ब आपण लावला, स्पेरिकल आहे आणि इमिट करत आहे लाईट इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. फायनाइट डिस्टन्सवर असेल तर तो जो इमिट करतो वेव्ह फ्रंट तो असतो स्पेरिकल वेव्ह फ्रंट. वेव्ह फ्रंटचा जो स्पीड असतो त्याला आपण स्पीड ऑफ द वेव्ह फ्रंट असं म्हणू शकतो. ज्या वेव्ह फ्रंटनी वेव्ह फ्रंट हा मूव्ह होतो त्याला आपण
स्पीड ऑफ द वेव्हफ्रंट असं म्हणू. हे झालं स्पेरिकल वेव्हफ्रंट. स्पेरिकल वेव्हफ्रंट साठी काय सांगाल, इट इज ड्यू टू द पॉइंट सोर्स बट ॲट फायनाइट डिस्टन्स, मीन्स लाईट इमिटिंग फ्रॉम द पॉइंट सोर्स बट ॲट फायनाइट डिस्टन्स वी गेट स्पेरिकल वेव्हफ्रंट. ओके, आता स्पेरिकल वेव्हफ्रंटचा जर आपण छोटासा पार्ट घेतला, ओके, स्पेरिकल वेव्हफ्रंट आहे खूप मोठा, त्याचा थोडासा पार्ट घेतला आपण, ओके, आणि असे जर लाईट इमिट होत असतील तर डिस्टन्स जर जास्त असेल, जसं आपण अर्थवर उभे आहोत, आपल्याला माहिती आहे, वी नो दॅट अर्थ इज इन स्पेरिकल ऑर इलिप्टिकल इन शेप, पण तरी आपल्याला जाणवतं का आपण आपल्या सभोवताली कुठेतरी आपल्याला असा क जाणवतो का? नाही, कारण अर्थ खूप मोठी आहे, त्याच्या छोट्याशा पार्टवर आपण उभं आहोत. त्याचमुळे स्पेरिकल जरी वेव्हफ्रंट असेल आणि त्या स्पेरिकल वेव्हफ्रंटचा जर आपण छोटासा पार्ट कन्सिडर केला तर तो आपल्याला प्लेन आहे असं आढळतो, त्याला आपण प्लेन वेव्हफ्रंट म्हणतो. म्हणूनच मग हा आहे एक प्लेन वेव्हफ्रंट, जे आपण प्लेनच्या स्वरूपात घेऊ शकतो. हे रेज आहेत पॅरलल बीम ऑफ लाईट असा इमिट होत आहे आणि त्यातून हे जे प्लेन्स आहेत दीज आर द प्लेन वेव्हफ्रंट करस्पॉन्डिंग टू द पॅरलल बीम ऑफ लाईट. म्हणजे जसं सूर्य आहे, सन आहे, सन हा इन्फायनाइट डिस्टन्सवर आहे, किंवा मग एखाद्या एक्सपेरिमेंटसाठी जरी आपण थोडा लार्ज डिस्टन्सवर, व्हेरी लार्ज डिस्टन्सवर जर आपण एखादा सोर्स घेतला, तो स्पेरिकल असेल पण डिस्टन्स हे फार जास्त असेल, आपण इन्फायनाइट म्हणू त्याला किंवा व्हेरी लार्ज म्हणू, असं जर असेल तर मात्र वेव्हफ्रंट जो असतो तो प्लेन वेव्हफ्रंट आपल्याला मिळतो, पॅरलल बीम ऑफ लाईट्स मिळतात. पॅरलल वेव्हफ्रंट करस्पॉन्डिंग टू द पॅरलल बीम ऑफ लाईट. हा कधी मिळेल आपल्याला? व्हेन लाईट इज इमिटेड फ्रॉम द पॉइंट सोर्स बट ॲट इन्फायनाइट डिस्टन्स. ओके, थर्ड टाईप आहे सिलेंड्रिकल. जसं ट्यूब लाईट जे तुम्ही बघितलं असेल, थोडंसं रॉड शेप जर असेल, ट्यूब जर असेल, ही ट्यूब आहे, ही जी दाखवली आहे मी आतमध्ये, इट इज ट्यूब अँड इट इमिट्स लाईट इन ऑल डायरेक्शन as it is linear in shape, its wavefront is cylindrical. Cylindrical wavefront काय सांगाल? It is due to the linear source of light. These three are the types of the wavefront. Okay, आता आपल्याला बघायचं हायजीन्स प्रिन्सिपल. हायजीन्स प्रिन्सिपल वर सगळं काही डिपेंड आहे. या पुढचं हायजीननी प्रिन्सिपल डिराईव्ह केलं, डिस्कस केलं, आणि त्यावर नंतर बाकीचे सगळे जे आपले फिनॉमिनॉन आहेत, लॉ ऑफ रिफ्लेक्शन, लॉ ऑफ रिफ्रॅक्शन, पोलरायझेशन, हे सगळे आपण सक्सेसफुली एक्सप्लेन करू शकलो. तर तो प्रिन्सिपल बघूया आपण. हायजीन्स प्रिन्सिपल काय आहे? हायजीननी सांगितलंय ईच पॉइंट ऑन ए वेव्हफ्रंट ऍक्ट ॲज ए सेकंडरी सोर्स ऑफ लाईट इमिटिंग सेकंडरी लाईट वेव्स कॉल्ड वेव्हलेट्स इन ऑल डायरेक्शन which travel with the speed of light in the medium. काय सांगितलं त्यांनी की हे जे आपले वेव्हफ्रंट्स आहेत, सपोज हा वेव्हफ्रंट आहे आपला, ओके, या वेव्हफ्रंट वरचा प्रत्येक पॉइंट जो आहे इट ऍक्ट ॲज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. सेकंडरी सोर्स आहे, दुसऱ्या नंबरचा तो सोर्स आहे, आणि हा काय करत आहे? इमिट्स करत आहे लाईट इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. ऑल पॉसिबल डायरेक्शननी काय करत आहे? लाईट इमिट करत आहे प्रत्येक पार्टिकल या वेव्हफ्रंट वरचा इन द मीडियम. ठीक आहे. नंतर त्यांनी सांगितलं द न्यू वेव्हफ्रंट कॅन बी ऑब्टेन बाय टेकिंग द एन्व्हलप ऑफ दीज सेकंडरी वेव्हलेट्स ट्रॅव्हलिंग इन द फॉरवर्ड डायरेक्शन. काय होतं की आपल्याला जर नेक्स्ट पाहायचं असेल की न्यू वेव्हफ्रंट कुठे फॉर्म झाला असेल, आपण हा एक वेव्हफ्रंट सुरुवातीला घेतला, आता यावरचा हा पॉइंट घेतलाय, आणि हा या पॉइंट प्रत्येक पॉइंट काय करेल? सेकंडरी वेव्हलेट्स इमिट करेल. या इमिट केलेल्या वेव्हसला आपण काय म्हणतो? सेकंडरी वेव्हलेट्स म्हणतो किंवा वेव्हलेट्स असं म्हणतो. आणि मग अशा ह्या ज्या वेव्हलेट्स आहेत प्रत्येक सोर्सला, ओके, त्या सोर्सला जर आपण असं एन्व्हलप काढलं तर तो एन्व्हलप म्हणजे काय होणार? सेकंडरी वेव्हलेट होणार, त्याची पोझिशन होणार, जे आपण बघणार आहोत कसं काढायचं आहे. द न्यू वेव्हफ्रंट कॅन बी ऑब्टेन बाय टेकिंग द एन्व्हलप. त्यावर एक कव्हर जर आपण ड्रॉ केली ऑफ दिस सेकंडरी वेव्हलेट्स ट्रॅव्हलिंग इन द फॉरवर्ड डायरेक्शन. मात्र लक्षात काय घ्यायचं? ट्रॅव्हलिंग इन द फॉरवर्ड डायरेक्शन. फॉरवर्ड मोशन असलं पाहिजे, म्हणजे ज्या डायरेक्शननी लाईट हा ट्रॅव्हल होत आहे त्याच डायरेक्शननी. ओके, फॉरवर्ड मोशन फक्त त्यांनी कन्सिडर केले आहे. अँड इज दस द एन्व्हलप ऑफ द सेकंडरी वेव्हलेट्स इन फॉरवर्ड डायरेक्शन. एन्व्हलप काढताना काय लक्षात ठेवायचं की तो फॉरवर्ड डायरेक्शननीच काढला गेला पाहिजे. द वेव्हलेट्स इन द बॅकवर्ड डायरेक्शन आर इनइफेक्टिव्ह. बॅकवर्ड डायरेक्शन जी आहे ती इनइफेक्टिव्ह आहे असं हायजीननी कन्सिडर केलं. हे 3 पॉइंट्स आहेत, ते लक्षात ठेवायचं की ईच पॉइंट ऑन द वेव्हलेट ऍक्ट ॲज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट
and emits secondary wavelets in all possible direction. Okay, and new wavefront is found by taking the envelope in the forward direction only, and backward wavelets or backward motion is ineffective. हे 3 पार्ट मध्ये लक्षात ठेवायचं आपण हायजीन्स प्रिन्सिपल. हायजीन्सच्या प्रिन्सिपल वरनच परत तुम्हाला थोडं आणखी लक्षात येईल जेव्हा आपण कन्स्ट्रक्शन म्हणजे कसं काढायचं किंवा त्याला आता नवीन शब्द आहे प्रोग्रेस ऑफ एन प्लेन वेव्हफ्रंट किंवा प्रोग्रेस ऑफ एन स्पेरिकल वेव्हफ्रंट. प्लेन वेव्हफ्रंट किंवा स्पेरिकल वेव्हफ्रंटचं कन्स्ट्रक्शन किंवा प्रोग्रेस तो बघितला तर आपल्याला तुम्हाला हायजीन्सचा प्रिन्सिपल आणखी क्लिअरली लक्षात येईल. प्रोग्रेस ऑफ ए प्लेन वेव्हफ्रंट काय केलं बघा. प्लेन हे जे आहेत लार्ज डिस्टन्सला इन्फायनाइट डिस्टन्सला सपोज सोर्स आहे, पॉइंट सोर्सच आहे, तो असा पॅरलल पॉइंट सोर्स आहे, इन्फायनाइट डिस्टन्सला आहे म्हणजेच काय पॅरलल रेज इमिट करेल. ओके, देन दिस इज द वेव्हफ्रंट और प्लेन वेव्हफ्रंट. देन each point on the wavefront act as a secondary source of light आणि मग हा सेकंडरी वेव्हलेट्स असे कव्हर करेल. पण मग आपण जर हा जो वेव्हफ्रंट आहे हा जर आपण t इज इक्वल टू 0 टाइमला जर घेतलं सो आफ्टर टाइम t इज इक्वल टू कॅपिटल T सपोज डिस्टन्स किती ट्रॅव्हल करेल रिलेशन वरून स्पीडच्या आणि डिस्टन्सच्या v इंटू टी और c इंटू टी. c घ्या किंवा v घ्या वेलोसिटी ऑफ द लाईट. देन vt एवढं जर डिस्टन्स आपण कव्हर केलं आणि प्रत्येक ठिकाणी जर आपण स्पियर ड्रॉ केले जर ड्रॉ केले तर यावर एक एन्व्हलप ड्रॉ करायचा असा. ओके, तर ही डिस्टन्स म्हणजे किती झालं vt. हेच आपण इथे काढलंय की फक्त बॅकवर्ड मोशन जे आहे इनइफेक्टिव्ह आहे म्हणून बॅक साइडला आपण काही काढलेलं नाहीये तो पोर्शन. हा झाला AB इज द वेव्हफ्रंट ॲट टाइम t इज इक्वल टू 0. देन वी ड्रॉ द हेमिस्फियर taking Vt as a radius. V is the speed of light, T is the time. Here capital T after time capital T. So Vt, this radius is Vt. Okay, we draw hemisphere and then we draw the envelope A dash B dash which is wavefront at time T is equal to capital T. ह्या ज्या आहेत असे प्रत्येक हा जो पॉइंट आहे हा काय करेल वेव्हज इमिट करेल आणि या वेव्हज ह्या ज्या आहेत त्या आहेत सेकंडरी वेव्हलेट्स. या काय आहेत सेकंडरी वेव्हलेट्स. ओके, दिस इज द कन्स्ट्रक्शन ऑफ प्लेन वेव्हफ्रंट. असंच आपण कन्स्ट्रक्शन और प्रोग्रेस ऑफ द स्पेरिकल वेव्हफ्रंट सांगू शकू. काय केलं आपण एक सोर्स घेतलाय स्पेरिकल वेव्हफ्रंटचा हा थोडा पार्ट आहे एक सेक्शन आहे. हा सेक्शन जसा कुठली डायग्राम तुम्ही काढू शकता ही तुमच्या बुक मध्ये आहे. हा सोर्स आहे इट इमिट्स लाईट वेव्हज. देन A dash B dash is the wavefront at time t is equal to 0. यावर आपण काही पॉइंट्स किंवा सोर्सेस घेतले जे ऍक्ट करतील सेकंडरी सोर्सेस आणि इमिट करतील लाईट वेव्हज. मग आफ्टर टाइम t डिस्टन्स होईल vt आणि vt एवढा हेमिस्फियर vt एवढं डिस्टन्स घेऊन जर आपण हेमिस्फियर प्रत्येक सोर्स पासून काढला त्यावर जर इन्व्हलप ड्रॉ केलं इट इज द वेव्हफ्रंट ॲट टाइम t इज इक्वल टू कॅपिटल T. तर मग A dash B dash हे होईल वेव्हफ्रंट आफ्टर टाइम t. हेच आपण इथे जसं कन्सिडर केलं तसं आपण इथे डिस्कस करू शकतो की जर आपण हे रेज घेतले रे ऑफ लाईट रेज जर आपण पाथ ऑफ द लाईट इज रिप्रेझेंटेड बाय रे ऑफ लाईट आणि हे रे जे आहे परपेंडिक्युलर असतात वेव्हफ्रंटला. तर तिला आपण AB हा क्रॉस सेक्शन घेतला. AB वर असे 3 पॉइंट दाखवले की जे काय करतील लाईट वेव्हज इमिट करतील आफ्टर टाइम t. म्हणून हे डिस्टन्स जे घेतलं आपण रेडियस घेतली vt हेमिस्फियर ड्रॉ केले. इथे मी स्फियर जरी ड्रॉ केले तरी बॅकवर्ड मोशन जे आहे इनइफेक्टिव्ह आहे म्हणून आपण या डायग्राम मध्ये मात्र हाफच सर्कल घेतले. इथे ते काढताना फुल काढले मी समजायसाठी तुम्हाला. नंतर मग याला एन्व्हलप काढलं A dash B dash इट इज द वेव्हफ्रंट और न्यू वेव्हफ्रंट आफ्टर टाइम t. जरी हायजीन्स प्रिन्सिपल हे इम्पेरिकल आहे कारण का बरं why backward motion is ineffective, it is not successfully explained by the hygiene, but we accept this theory or we accept the hygiene's principle because considering this principle we can explain all the optical phenomenon which we will discuss in the next videos. Thank you.